तुमचं सगळं चांगलं चालू असताना हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला आता आधीपेक्षा जास्त सावध राहायला शिकावं लागेल. लोकांची वाईट नजर कधी तुमच्यावर पडेल आणि तुमचं वैभव किंवा सुख हिरावून घेतल्या जाईल हे सांगता येणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी या सगळ्या जगापासून गुपित ठेवाव्या लागतील. कारण या गोष्टी म्हणजे तुमच्या यशाची तिजोरी असतात आणि याची चावी फक्त तुमच्याकडेच असायला हवी. या व्हिडिओमधून मी याच 7 गोष्टींबद्दल सांगणार आहे. या 7 गोष्टींना कोणत्याही हालतीत गुपित ठेवा आणि तुमचं सुख तुमच्या हातात असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, तुमच्या आत्मविश्वासामागचं कारण. आपण सुखी जीवन जगत असतो कारण आपल्याला अशा काही गोष्टी मिळालेल्या असतात ज्यांच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास हा वाढलेला असतो. काहींच्या आयुष्यात हे कारण पैसा असतं, काहींच्या आयुष्यात ते ज्ञान असतं किंवा कुणाच्या आयुष्यात काही आध्यात्मिक कारणही असू शकतं. पण जेव्हा आपण या आपल्या आत्मविश्वासामागचं कारण इतरांपुढे उघड करतो तेव्हा समोरची लोक आपलं भलं होताना पाहून जळूही शकतील. मग त्या विरोधात काही कटकारस्थानही ते करू शकतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसू द्या, पण त्या मागचं कारण हे सगळ्यांपासून गुपित असू द्या. नंबर 2, तुमच्या घरातली सुख शांती. तुमच्या घरात तुम्ही किती एकीने राहता, तुमच्यात एकमेकांमधले नाते किती घट्ट आहेत, या सगळ्या गोष्टींविषयी कोणापुढेच प्रदर्शन करू नका. वाईट लोकांची नजर कधी, कशी आणि कुठे लागेल काहीच सांगता येत नाही. सुखी संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी काही जळाऊ लोक काहीही करायला तयार असतात. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन कसलीही खेळी खेळतील. त्यापेक्षा बाहेर सगळ्यांपुढे तुमच्या घरच्यांविषयी काही बोलूच नका. तुमचं तुम्ही घरी सुखी आणि गुण्यागोविंदाने राहा. नंबर 3, तुमच्या प्रेम संबंधातल्या गुपित गोष्टी. तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले काही खाजगी क्षण असोत किंवा तुमचा आणि तुमच्या जोडीदारामधला कोणता वादविवाद जरी असला तर यापैकी कोणतीही गोष्ट कोण्या तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. जरी ही तिसरी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी जरी असली किंवा कोणी नातेवाईक जरी असेल तरी त्यांना देखील या गोष्टी सांगू नका. कारण जेव्हा आपण आपल्या प्रेम संबंधातल्या खाजगी गोष्टी लोकांना सांगतो तेव्हा आपल्या नात्यातला एकमेकांविषयीचा जो विश्वास असतो तो कमी होतो आणि त्यासोबतच काही लोकांना तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते आणि त्यातले काही तर तुमचं नातं तोडायलाही पाहतील. नंबर 4, तुमचे आध्यात्मिक मार्ग किंवा गुरु. तुमचा कोण्या देवावर विश्वास असणं, तुमचे कोणी गुरु असणं किंवा तुमची पूजा अर्चा करण्याची, उपासना करण्याची एखादी विशिष्ट पद्धत असणं, या सगळ्या अत्यंत वैयक्तिक गोष्टी आहेत. यांचा थेट संबंध तुमच्या अंतर्मनाशी असतो. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींविषयी उघडपणे सगळं काही सगळ्यांना सांगत असाल तर काही लोक तुमच्याशी वादविवाद करणारी भेटतील. मग तुम्ही त्यांच्याशी भांडू लागाल आणि स्वतःचीच मनशांती भंग करून घ्याल. त्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिकता ही इतरांपासून लपून गुपितपणे करा, म्हणजे तिचा पुरेपूर लाभ फक्त तुम्हालाच होईल. यापैकी काही गोष्टी तुम्ही उघडपणे सांगू शकता, पण काही गोष्टी असतात ज्यांची प्रचिती ही त्यांना गुपित ठेवण्यातूनच येत असते. नंबर 5, तुमच्या मोठ्या खरेदीची योजना. देवाच्या कृपेनं आपल्याकडे थोडेफार पैसे आल्यावर आपण घर, गाडी किंवा सोन्या नाण्यासारख्या काही मौल्यवान गोष्टी घेत असतो. पण ह्या वस्तू घेईपर्यंत त्याविषयी कुणालाच काही सांगू नका. कोण व्यक्ती तुमच्यावर जळेल आणि त्याची ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या मार्गात काही अडथळे निर्माण करेल काहीच सांगता येत नाही. जरी ही वस्तू घेऊन झालेली असेल तरी तिला गुपित ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांनाच सांगा ज्यांना याविषयी माहिती असणं नितांत गरजेचं आहे. नंबर 6, तुमचा कुणावरील राग किंवा द्वेष. तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या वाईट व्यक्ती असतील. आपल्या सगळ्यांनाच अशा लोकांविषयी खूप राग येत असतं. पण जेव्हा आपण एखाद्या पुढे आपला यांच्याविषयीचा राग व्यक्त करून दाखवतो तेव्हा ही व्यक्ती त्या लोकांसमोर जाऊन सांगेलच. मग
ती वाईट लोक सावध होतील आणि आपल्या वाईटावर उठतील. आणि जरी हा व्यक्ती त्यांना जाऊन सांगणार नसला तरी एखाद्या विषयी राग व्यक्त करताना आपल्याला पाहून या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काही गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि हा आपल्यापासून अंतर ठेवून वागू शकतो. यासाठी कुणापुढे आपल्या मनातला राग व्यक्त न केलेलंच बरं. नंबर 7, तुमचा संयम. सगळ्यात चांगल्या माणसामध्ये संयम हा कॉमन सद्गुण आपल्याला पाहायला मिळतो. हा तुमच्यातही असेल तर तुम्ही कुणालाच या व्यक्तीचं मी इतकं ऐकून घेतलं आणि तरी मी त्याला माफ केलं आणि कुणाला मी दुसरा चान्स दिला वगैरे सारख्या गोष्टी सांगू नका. कारण लोक या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून तुमचा गैरफायदा घेऊ लागतील. तुमच्यात संयम आहे हे कळताच कुणी तुमच्याकडून पैसे घेऊन जाईल आणि परत कधीच देणार नाही. अशा कित्येक उदाहरणांमधून आपल्याला दिसून येतं की एक संयमी व्यक्तीला जग कशा प्रकारे छळत असतं. संयम ही तुमच्या आतली शक्ती आहे आणि या जगातल्या वाईट लोकांमध्ये वावरत असताना त्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. पण कुणालाच तुमच्यात हा संयम खूप मोठ्या प्रमाणात आहे असं कळू देऊ नका. धन्यवाद मित्र.